पेठ जिल्हा परभणी गट नंबर 69 आणि 3 एकर जमीन शक्तीपीठ मध्ये मुख्यमंत्री म्हणतोय मी घेतो. कसा घेतोस मी देणारच ना. हा तू किती मी पैसे दिलेस मुख्यमंत्र्याला माझं ओपन आवाज आहे. हा आवाज काय पोलीस आमचं काय करणार आहेत? पोलीस आम्हाला मारतील. आतापर्यंत शेत झालं नाहीत का लोक? मग जनरल डायर देवेंद्र फडणवीसला काय उपमा द्यायलेत महाराष्ट्र? जनरल डायरनं गोळ्या घातल्या ना तिथं कुठं अंतरवालीमध्ये भोगावं लागलं ना. भोगावं लागलं लई दुर्मी जमत नसते लगेच भोगावं लागलं आम्हाला गोळ्या. आम्ही तुम्ही आम्हाला सहजपूरमध्ये मारलं तुम्हाला भोगावं लागलं का नाही? आधी बोलले का तुम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसला तुम्ही आम्हाला मारता काय? अरे म्हणा जिल्ह्यातल्या एका बी शेतकऱ्याच्या केसाला बी धक्का लावून दाखव म्हणा. हे भगवान जोगदांचा त्याला ओपन चॅलेंज एकाला मारून दाखव. मारून घेऊ नका. आम्ही विनंती करा आज पण आमचं करा ना काहीतरी. आमचं काहीतरी करा. आम्हाला तुम्ही सांगा आम्हाला आम्ही इकडची 3 एकर घेतली तर आम्ही तिकडे 3 एकर देऊ असं काहीतरी तोडगा काढा. डायरेक्ट पोलीस फोर्स 2 वर्ष झालं साहेब. पोलीस येते त्यांनी कॅमेरावाले येते उगाच शासनाचा खर्च करता तुम्ही. अरे आम्ही तुम्हाला येऊ देत नाहीत गावात. हा आमच्या गावात येऊ देत नाहीत शिवारात येऊ देत नाही कुठंच येऊ देत नाही कशाच येऊ देत नाही. तुम्ही म्हणून आहात तुम्ही बसा आणि मोजणी साहेब मला माहीत आहे संयुक्त मोजणी झाल्याच्या नंतर न्यायालयात आमचं काहीही चालत नाही. आणि कारण मी इकडे समृद्धीला फिरलोय आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माझं आव्हान आहे तुमच्यापाशी पैसे असले तर असे प्रोजेक्ट करा विकास करा. जमिनीचे भाव काय चालले बाजार भाव काय रेडी रेकनर कसा असतो तो व्हॅल्युएशन काढून काढलेला रेडी रेकनर असतो तो खूप कमी असतो. कारण लोक ज्यावेळेस रजिस्टर करतात त्यावेळेस शासनाचा टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स कमी करण्यासाठी कमी भावानं रजिस्टर करतात. त्याच्यानुसार तुम्ही आम्हाला पैसे देणार का? माझ्या गावामध्ये 50 लाख रुपये जमिनीचा रेट आहे आणि तुम्ही जर मला 10-12 लाख देणार असल्या तुम्ही माझं नरड दाबणार म्हणलं मी तुमचं नरड दाबणार.